जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11। कर्जत तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी देविदास देवबा खरात यांच्या दारामध्येच महावितरण कंपनीने DP उभारले आहे। शेतकरी व त्यांचे कुटुंब पुणे येथे उदरनिर्वाहासाठी गेलेले असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही DP कंपनीने उभारली आहे। मात्र ही DP आज धोकादायक झाली असून या कुटुंबातील एक व्यक्ती यापूर्वीच विजेचा धक्का लागून मयत झाला आहे। तर मागील आठवड्यामध्ये या DPमुळे संपूर्ण घरामध्ये विजेचा प्रवाह उतरला व कुटुंबातील छायाबाई खरात व त्यांच्या सुनेला या विजेचा प्रवाहाचा धक्का बसला। सुदैवाने त्यावेळी घरामधील इतर व्यक्ती असल्याने त्यांनी तात्काळ वीज कनेक्शन बंद केले आणि या दोघांचे प्राण वाचले। देविदास खरात व त्यांची मुले तसेच भाऊ आणि असा मोठा परिवार या परिसरामध्ये राहत आहे। याशिवाय त्यांचे जनावरे याच परिसरात बांधलेले असतात। लहान मुले त्याच परिसरात खेळत असतात। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ही DP उघडीच आहे। सततचा वीज प्रवाह सुरू असतो। कधी कधी या DP मधून मोठे स्फोटही होतात। यामुळे घरात कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। देविदास खरात, बाबासाहेब खरात, त्यांचे भाऊ खरात, विठ्ठल खरात, महादेव खरात, लिंबाजी खरात, छायाबाई खरात, मनीषा खरात यांच्यासह सर्वांनीच या ठिकाणी ही DP अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे। दरम्यान या शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे या धावल्या आहेत। त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ ही DP अन्यत्र हलवावी, अन्यथा प्रहार संघटना महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करेल असा इशारा दिला आहे। पाहूया यावेळी काय म्हणाले या ठिकाणी खरात कुटुंबियातील सर्वजण। आम्हाला या टिपीचा एक त्रास होतोय का या पावसाने त्यांनी करंट येतोय तानाला आणि आमच्या ही परस्पर यांनी आम्ही कामाला असताना टिपी इथं टाकली होती। आम्ही तिकडे कामाला होतो पुण्याला आणि ते आता त्रास होतोय। आम्ही घर बांधलंय तिथं, ते आता त्रास होतोय। आमच्या रानात आम्ही घर बांधलंय, आम्ही गावठाणात नाही। मग आम्हाला त्याची दाटी होती लई, पोरांना त्याला सगळं करंट येते ते तानाला, तेवढी येता जाता सगळं करंट एवढं तेवढं काहीतरी तुम्ही करा। बरं, काय ह्याच्या आधी घटना घडली? काय नाही, एक 15 दिवस झालं एक आमची सुनन आमची मालकीने एक चिटाकली होती। त्याला ते तानाला करंट आल्यामुळं गाय एक चिटाकली होती। एवढं काहीतरी तुम्ही सुई करा। या परिसरातून वावरताना येथील महिला देखील जीव मुठी धरून वावरत आहेत। पाहूया काय म्हणाल्या या ठिकाणी महिला। माझं नाव मनीषा विठ्ठल खरात, राहणार सटवाईवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या येथे एक DP उभा केली आहे, पण त्या DP पासून आम्हा सगळ्यांनाच त्रास आहे की आमच्या गुरांना पण मुलांना सुद्धा आणि मोठ्या लहान येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनाच त्रास आहे। ही DP एका साईडला किंवा गावठाण्याच्या जागेत घ्यावा अशी आमची विनंती। आता ही जनावर वगैरे कोणाचे? आमच्या सगळ्यांची हित जित्राबा इथं अशी की लहान मोठी सगळी जित्राबा आमचीच आहेत आणि फक्त आमच्या 3 घरांनाच ह्या DPचा जास्त त्रास आहे, कारण की DP आमच्याच रानात या अशी की गावठाण्यात नाही। आणि आमचे सासू सासरे असे बाहेर गावी पुण्या मुंबईला कामाला गेलेले असताना इथं DP उभा केली की त्या टायमिंगला खासदार आमदारांनी विचार करायला पाहिजे होता की ह्यांनी कधी ना कधी ही गावा शेजारी शेत आहे म्हटल्यावर येणारच आहे ते इथं, आणि मग त्यांनी गावठाण्यात नाहीतर मग एका साईडला तरी उभा करायची होती DP। पण आता हिची अडचण होती म्हणून आम्ही असा अर्ज देतोय की ही DP एका साईडला कुठंतरी टाकावी, नाहीतर मग काय ती बंदोबस्त करून घ्यावा ह्याचा। दरम्यान या शेतकरी कुटुंबियांसाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे या धावल्या आहेत आणि त्यांनी
15 दिवसामध्ये ही डीपी अन्यत्र हलवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाहूया काय म्हणाल्या विमलताई अनारसे. नमस्ते, मी विमलताई अनारसे, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते. कर्जत तालुक्यामधील सटवाईवाडी म्हणून गाव आहे. इथं गरीब शेतकरी राहतात. तर ही शेतकरी नसताना ही गावठाण म्हणून ही डीपी त्यांच्या परस्पर टाकली आणि त्या लोकांनी आता इथं घरं बांधून राहतात आणि त्या लोकांना पहिल्या बारचीनी त्यांचं घरातलं एक लहान मुलगी वारली शॉक बसून ह्याला डीपीला. आणि आता ह्या मागच्या 15 दिवसात ह्या तानांना करंट येऊन ह्यांची जनावरं पण चिटकली आणि त्यांच्या घरची पण सगळी चिटकली. तरी ह्या कर्जतच्या आपल्या MSBने अजिबात दखल घेतलेली नाही, कारण हितवर बघायला पण कुणी आलेलं नाही. त्याच्यामुळं ही डीपी गावठाणची असून नाहीतर अशी असून ही डीपी लगेची लगी काढून एकाकडेला साईटला लावली पाहिजे आणि ह्या माणसाचा विचारपूर्वक लवकर विचार करून ही लवकर डीपी काढून ह्या माणसांना लवकर न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर ह्या माणसांचा न्याय नाही दिला आणि नाही ह्या लोकांची दक्षता घेतली तर मी प्रहार संघटनेच्या वतीने मी एक निवेदन देते. ह्या आता गरीब शेतकऱ्यांना काही निवेदन देता आलं नाही. एवढा अपघात झाला त्यांच्या घरातला, एवढं त्यांच्यावर संकट येऊन गेलं तरी ह्यांनी अजून निवेदन सुद्धा दिलेलं नाही. म्हणून मी प्रहार संघटनेच्या वतीने मी एक निवेदन देते. 8 दिवसाच्या आत जर ही डीपी नाही काढली, 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस मी सवलत देईन, पण ही 15 दिवसाच्या आत डीपी एका साईटलाच गेली पाहिजे. आणि नाही गेली तर मी रस्त्यावर उतरून ह्या गरीब शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ही धोकादायक डीपी अन्यत्र हलवण्याची गरज आहे. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.